तुम्हाला माहित आहे का, पुण्यातला ओंकारेश्वर मंदिर मध्ये आता 2-2 नंदी बसवले ती. गेले अनेक वर्ष आम्ही मारेटकर परिवार ओंकारेश्वर मंदिराशी निगडीत आहोत. रोज देव दर्शनासाठी येतो. या सर्व ह्याच्यात आमच्या आजोबांनी 1938 साली मंदिरामध्ये दर्शनासाठी छोटा नंदी बसवला. याच नंदीची स्थापना कसं करतात चला बघूया. त्यांच्या घरापासून ते ओंकारेश्वर मंदिर पर्यंत वाजत गाजत वारकरी स्टाईल मध्ये नंदी महाराजचं आगमन होत होतं. मस्तपैकी ढोलकी बिलकी वाजवत महादेवचं नाव घेऊन रथ यात्रा चालू होती. मस्तपैकी फटाके फोडत नंदी महाराज ओंकारेश्वर मंदिरच्या इथं आले. मग नंदी महाराजला आत घेऊन गेले मंदिराच्या इथं. मग आजच्या पुरतं तिथं नंदी महाराजला झोपवलं आणि दुसऱ्या दिवशी पहाटे पहाटे पूजा करून होम करून नंदी महाराजांना मंदिराच्या गाभाऱ्यात आणलं. शंख वाजवून अभिषेक चालू केला. घरच्यांचा सगळ्यांचा हातभार लागून मस्तपैकी अभिषेक झाल्यानंतर दही तूप मधानं नंदी महाराजला शांत केलं. त्यानंतर सगळ्यांनी नंदी महाराजला ओवळून घेतलं. स्वच्छ पाण्यानं अभिषेक करून घेतला आणि मूर्ती पुसून घेतली. भस्म टिक्का लावून हा नंदी मोठा असल्यामुळे आणि लांब असल्यामुळे आतमध्ये दर्शन घेताना नंदीवर हात ठेवून दर्शन घेतात. शिका ते तसं दर्शन व्हावं देवाचं. त्यामुळे आतमध्ये आमच्या आजोबांनी या नंदीची 1938 साली स्थापना केली. तो जीर्ण झाल्यामुळे आता बदलावा लागला. मग माझ्या भावांनी ते मनावर घेऊन ही नवीन नंदी स्थापन केली. महादेवाच्या पाया पडा गेलो आणि तिथं पण आतमध्ये नंदी बसवायची जागा, सोनं नाणं सगळ्या फॅमिलीने ओम नमः शिवाय लिहिलेलं ते कागद. मग वेळ आली नंदी महाराजांना मंदिरात घेऊन जायची, स्थापना करायची. मग पंडित काकाने सांगितलं प्रदक्षिणा मारून या. भर दिवशी प्रदक्षिणा मारली तोपर्यंत इथं नंदी फिक्स कसं करायचा ते चाललेलं काम. मग नंदी महाराजला त्यांच्या जागेवर मस्तपैकी बसवला. प्रॉपर मेजरमेंट घेऊन पूजा स्टार्ट केली. हार घालून महादेवाचं नाव घेतलं आणि डमरू वाजवून आरती स्टार्ट केली. तर तुम्हाला कसा वाटला ब्लॉग? आणि जे कोण तुमचे मित्र ओंकारेश्वर मंदिराला जात होते त्यांना शेअर करा. जातो मी, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.